आता राज ठाकरे या लोकलमध्ये चढतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी मोठी गर्दी आहे आणि मनसैनिक हे पोहोचलेले आहेत। चल 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 दृश्य आपण पाहतोय ही लोक या ठिकाणी आलेली आहेत। 10:38 ची ही लोकल आलेली आहे आणि या लोकल मध्ये राज ठाकरे आपल्या सगळ्याच नेते मंडळींसह आतमध्ये शिरलेले आहेत आणि आधीच अनेक मनसैनिक देखील त्या लोकल मध्ये होते आणि राज ठाकरेंना बघताच सगळ्याच मनसैनिकांनी जयघोष देखील सुरू केलेला होता, घोषणाबाजी सुरू केलेली होती। सगळे माध्यमकर्मी देखील त्या लोकल मध्ये आतमध्ये आलेले आहेत आणि अनेक वर्षांनंतर आज राज ठाकरे लोकलनं प्रवास करतायत। मुंबईकरांची जी लाईफलाईन आहे त्या मुंबईच्या लाईफलाईननं आज प्रवास केला जातोय। तर मुंबईकर कशा पद्धतीने रेल्वेचा प्रवास करतात याचा अनुभव आज स्वतः राज ठाकरे घेणार आहेत। राज ठाकरे डब्यामध्ये सुद्धा बसलेले आहेत आणि ही थेट दृश्य झी24 तासवर आपण पाहतोय। सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये आयोजित केलेला आहे आणि या मोर्चाच्या स्थळी जाण्यासाठी राज ठाकरे यांनी लोकलचा अवलंब केलेला आहे। लोकलच्या डब्यामध्ये ते बसलेले आहेत। त्यांच्या समोरच आपल्याला नितीन सरदेसाई सुद्धा दिसतात, मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आहेत। विंडो सीट राज ठाकरे यांनी घेतलेली आहे आणि आता कशा पद्धतीचा त्यांचा हा प्रवास होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या डब्यामध्ये इतर कोणी प्रवासी आहेत ते राज ठाकरेंशी संवाद साधतात का, राज ठाकरे स्वतः त्यांच्याशी काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। 10:38 ची ट्रेन त्यांनी पकडलेली आहे दादर मधून। ही धीमी लोकल आहे, स्लो लोकल आहे आणि याच लोकलनं आता राज ठाकरे चर्चगेट पर्यंतचा प्रवास करणार आहेत। श्वेता, तू विंडो सीट बाबत बोलीस। खरं तर आपण जेव्हा नेहमी लोकलनं प्रवास करतो असा एक ना एक तरी प्रवासी असतो ज्याला विंडो सीट हवीच असते आणि आज राज ठाकरे विंडो सीट मध्ये बसलेत कारण ते म्हणालेले होते की रस्त्यानं प्रवास करणं आता काहीसं कठीण होत चाललंय, खड्डे वाढत चाललेले आहेत, रस्ते खराब होत चाललेले आहेत आणि आज मात्र गारेगार हवा कारण बाहेर पाऊस पडतोय, त्यामुळे छान वारा आणि त्याच्यामध्ये ती विंडो सीट आणि ज्या मुंबईकरांचे प्रश्न मांडण्यासाठी राज ठाकरे त्या नियोजित स्थळापर्यंत पोहोचतायत ते जाण्यासाठी त्यांनी आज विंडो सीटचा हा पर्याय निवडलेला आहे। अनेक त्यांचे नेते देखील त्यांच्यासोबत बसलेले आहेत, त्यामुळे बाहेरचं छान निसर्ग सोबतच आपली नेते मंडळी आणि मोर्चामध्ये नेमकं काय पुढे रणनीती असणार आहे सगळ्यावरच आता छान लोकलच्या डब्यामध्ये चर्चा देखील केली जाईल।